मोदी निवडून आले तर तुम्हाला परत बाहेर देशाबाहेर पाठवलं जातं। आहे का आपल्या कायद्यात कुठं असं तरतूद? या देशात जन्मलेला असला तरी किंवा या देशामध्ये ठराविक वर्ष राहिला असेल तरी त्या नागरिकाला भारताचं नागरिकत्व दिलं जातं कायद्यात। एकाही नागरिकाला बाहेर काढण्याचा कुठं कायदा नाही। पण मुस्लिमांना भीती घातली गेली की हिंदूचं राज्य आलं तर राज्याला सरकारला चेहरा असतो का? सरकारला जात असते का? सरकारला धर्म असतो का? हा, तुम्ही मी आहे, आपल्याला धर्म आहे, आपल्याला जात आहे। तो उद्या आमदार म्हणून जर निवडून गेल्यानंतर ह्यांना जात आहे का? ह्यांना धर्म आहे का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जात धर्म आहे का? या महाराष्ट्रातल्या 12 कोटी लोकांचे ते नेते आहेत मुख्यमंत्री। तसे मोदी 140 कोटी लोकांचे प्रधानमंत्री आहेत। पण लोकांना सांगितलं गेले की मोदी आले तर तुम्हाला बाहेर काढलं जाईल। जो 8 वर्ष अटल बिहारी वाजपेयी या देशात प्रधानमंत्री होते, 7-7.5 वर्ष। मोदी जवळजवळ 10 वर्ष आहे, 11 वर्ष आहे। 17-18 वर्षामध्ये मला तुम्ही एक उदाहरण दाखवा कोणी या देशातल्या मुस्लिमाला समाजाने देशाबाहेर काढलेला। तुमच्या गावात मुस्लिम समाज आहे, मग तुम्ही त्याला मदत करता, त्याला संरक्षण देता का त्याला विरोध करता? आपण सगळे संरक्षण देतो। उदाहरण दाखवा मला पंढरपूर तालुक्यामध्ये एक तरी कधी दंगल घडली आहे? कधी अल्पसंख्याक काय म्हणून कोणाला अन्याय केला? पण चुकीच्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला भीती घातली गेली आणि आज घालत नाही, हे आज घालत नाही। 50 वर्ष राजकारणामध्ये पाणी, रस्ते, वीज याच्या चर्चाच कुणी केली नाही पाहिजे। मग त्याच्याकरता काय करायचं? मग जात धर्म पंथ ह्याच्या भित्ती उभा करायच्या। मग हा माझा, हा तुझा, हा आपला, हा दुसऱ्याचा, अशा पद्धतीचं राजकारण गेली 70 वर्ष या देशात सुरू आहे। निवडणुकावर निवडणुका जिंकल्या, पण मी पहिल्यांदा सांगितले ते प्रश्न आज सुद्धा तसेच आहे। म्हणजे कधी बदलणार? बाळासाहेब म्हणजे तसं पहिला राष्ट्रपती मुस्लिम केला ह्या देशामध्ये कुणी केला? अटल बिहारी वाजपेयी केला, पहिला वाजपेयी साहेबांनी। मी माझ्या वार्डात पंढरपूरच्या मंदिर परिसरात इब्राहिम भाईला निवडून आणलं खासदार म्हणून। संतोष आणलं का नाही? एकही मुस्लिम मत नाही त्या वार्डात। इब्राहिम भाई मोरे आमच्या नगरसेवक म्हणून आणलं, एकही मुस्लिम मत नाही, सगळी हिंदू मत आहे। फक्त लोकांना सांगितलं की आपल्याला ही जगाला दाखवून द्यायचं की आपण सुद्धा कुठल्याही जातीपातीच्या पलीकडे विचार करतो। लोकांनी बहुसंख्य मताला निवडून दिली, म्हणजे ही आपली संस्कृती आहे। मित्रांनो, ह्या पद्धतीचा विचार देशामध्ये नाही झाला पाहिजे। कुठलाच धर्म असू द्या, तुम्हाला प्रत्येकाला आपला आपला धर्म, आपल्या श्रद्धा ही मांडायचा संविधानानं अधिकार दिलेला। 6000 जाती आपल्या देशामध्ये आहेत, मोठे जवळजवळ 6 का 7 धर्म आहेत। 140 कोटी लोक सगळी हिंदू आहेत का? त्यात शीख आहे, बौद्ध आहे, मुस्लिम आहे। हे सगळे धर्म आपल्या आपल्या उत्सव साजरे करतात, आपल्या आपल्या धर्माच्या प्रथा करतात। पण निवडणुका आल्या की जातीचे सुरू होतं। निवडणुका आता उद्या मतदान 20 तारखेला होऊ द्या बघा, कुठल्याही जातीचा मोर्चा नाही, कुठल्याही जातीचं आंदोलन नाही। 2029 निवडणूक येऊ द्या, 1 वर्ष अगोदर सगळं सुरू होतंय। मग माऊलीनं उपोषण करायचं, मग हरिभाऊनं करायचं, मग नानांनी करायचं, मग मी करायचं। इलेक्शन आलं की सगळं सुरू झालं। त्याचा तरुण पिढीने कुठेतरी विचार केला पाहिजे। आपण सगळं ठीक आहे, प्रत्येकाला अधिकार आहे कायद्याप्रमाणे, प्रत्येक समाजाला वाटणार आहे ते केलं पाहिजे सरकारनं। ज्या ज्या आकांक्षा असतील त्या पूर्ण केल्या पाहिजे। दुसरं नरेटिव्ह या ठिकाणी मांडलं, संविधान बदलणार। मोदींनी घोषणा केली 405। म्हणजे आता आम्ही सुद्धा काय, आता मी टीव्हीवर बघितलं, अजितदादांनी सांगितले 175+ आम्ही आता आहोत। अजून 8 दिवसामध्ये आमची संख्या अजून वाढेल।
आज महायुती 175 प्लस आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? राज्य तुकडे करणार आहे. कुणी निवडून ग्रामपंचायत उभारली, आपण म्हणतो 15 रोजी 11 येणार आहे, म्हणतो का नाही? कुणी म्हणतो. मोदींनी घोषणा केली 400 प्लस नेरेटिव्ह काय मानलं गेलं? 400 खासदार निवडून आले की संविधान बदलणार. त्या देशाच्या कोणाचा बारा तरी संविधान बदलू शकत नाही. 11 न्यायाधीशाच्या खंडपीठानं निकाल दिला सुप्रीम कोर्टात. 1973 ची केस आहे आणि त्या निकाल दिलाय की कोणीही या देशातलं कुठलंही सरकार संविधान बदलू शकत नाही. लोकसभेला ही भूमिका मांडली, मतं घेतली. आता काल बघितली की नागपूरला एक संविधानाची बैठक झाली आणि त्या बैठकीत राहुल गांधींनी संविधानाचं पुस्तक दाखवलं आणि सांगितलं महाराष्ट्रात जर परत तुम्ही सरकार निवडून दिलं तरी संविधान बदलतील. माझं मनातल्या मनात हसलो. राज्य सरकारला किंवा आमदारला संविधान बदलायचा अधिकार आहे का? ती निवडणूक कशाची आहे? विधानसभेची. आता पण गावोगाव सांगते संविधान बदलणं आणि निवडणूक आहे विधानसभेची. संविधानाचा अधिकार आहे लोकसभेत. ती निवडणूक पार पडली पण आता सांगतात की संविधान बदलणार. म्हणून मित्रांनो, तुम्ही सगळे कार्यकर्ते आहेत, वस्तीवर गेलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण सांगत नाही, बोलत नाही. आज या देशामध्ये 300 लोक अशा पद्धतीने प्रचार करतायत. आज राज्यामध्ये आपल्या त्यांच्या सभा चालू आहेत, बैठका चालू आहेत आणि त्या बैठकांमध्ये हे सगळं विष करायचं काम सुरू आहे. छोट्या छोट्या बैठका आहेत, 15, 20, 25, 50 लोकांच्या. तिथं माहित नाही, तिथं कुठं बोर्ड नाही. त्या 50 लोकांना घेऊन बसतायत आणि त्यांना सांगताय की असं असं होणार आहे, तुम्ही जागा राहा, तुम्ही 50 लोकांना शहाणा करा. अशा पद्धतीचा नेरेटिव्ह आज सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. म्हणून मित्रांनो, ही निवडणूक महत्वाची आहे. पुढच्या 25 वर्षामध्ये पिण्याचं पाणी, रस्ते, नोकऱ्या या संबंधीची विचार झाला पाहिजे. हे सगळं झालं, लोक समाधानी राहिले तर आपला समाज नीट राहणार. काहीतरी संघर्ष सतत होत राहणार आहेत पुढे आणि त्यासाठी म्हणून उद्याची निवडणूक महत्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही आपल्या पुढे आलोय. उद्याच्या 20 तारखेला एका विचाराचं सरकार, जे विचार दिल्लीतलं सरकार आहे त्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रात या. कारण 2004 ते 2014 मनमोहन सिंग, शरद पवारांचं सरकार देशामध्ये होतं. त्या 10 वर्षात महाराष्ट्र राज्याला फक्त 1,10,000 कोटी रुपये मिळाले. 2014 ते 2024 या 10 वर्षात नरेंद्र मोदी सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर याच महाराष्ट्राला 10,50,000 कोटी रुपये केंद्राकडून मिळाले. कशाच्या जीवावर ही 45,000 कोटीची घोषणा केली, कशाच्या जीवावर वीज माफीची घोषणा केली, कशाच्या जीवावर शिक्षणाची घोषणा केली. केंद्राकडून येतो पैसा मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी राज्य सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू शकतं आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आपलं पवित्र मत, महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळापुढचं बटन दाबून विजय करावं अशी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.